होती, अधूनमधून पाऊस वगैरे येतोय, त्यामुळे छत्री वगैरे घेतलेली मी, घेऊन चाललेलो. समोर बघू शकता पाऊस वगैरे पडतोय आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे. इकडं समोर आनंदगिरी किल्ला, हनुमंतगड आणि बऱ्यापैकी लोकांचे काम वगैरे चालूत. आता मी चाललोय आता शेताकडे. त्या दिवशी काल म्हणजे एक ट्रॅक्टर गेलता, तिथून आपली बोरची वायर थोडी निघालेली, ती बसवायची आपल्याली. आता चालूय शेताकडे. रस्ता भरपूर असा चिखल झालेली सगळी. गवत बघू शकता, खूप असं गवत वाढलेले आता गावाकडे. पाऊस आणि सारखी वाट वगैरे नाही जाणं. बाकी सह्याद्रीचं हे रूप बघू शकता, कसं सुंदर असं वातावरण झालेलं आहे असं. आणि इकडे आपलं एक भाताचं रोप आहे, हे थोडं बारीक आहे. तर आता 2-3 दिवसांनी होईलच आपल्या आवणीला पण सुरुवात. आता बघू शकता भरपूर असा चिखल झालाय आणि शेवाळ पण पकडलेले काही ठिकाणी, त्यामुळं पाय घसरण्याची शक्यता जास्त आहे. समोर डोंगरावरती ऊन पण आलेले त्या ठिकाणी बघू शकता. आणि आपल्याला आता इथं शेतापाशी थोडं, अरे वा खूप वार आहे मित्रांनो इकडे भरपूर असा. तसं म्हणायला गेलं तर छत्री घेऊन आपल्याली शेताकडे इकडे येताच येत नाही का, तर भरपूर असा पाऊस असतो, त्यासोबत वारा पण असतो त्यामुळे. तर चला आता आलेलो इथं. तर मित्रांनो ह्या साईड ना ट्रॅक्टर आणला होता आपण नवी कोणतरी आणलेला ट्रॅक्टर. तर इकडून बघू शकता, इथून खाली हा पूर्ण पाईप आपला निघालेला आहे, त्याच्यामधून बोरची वायर वगैरे गेलेली, त्यामुळे ते आता पूर्ण इथून खोदावं लागणार आहे, परत खाली गाडावं लागणार आहे या साईडला. आणि इकडं आपलं हे रोप 2-3 दिवसांनी आपण आवणी घेणार आहे. रोप बघू शकता, समोरचं वातावरण खूप छान झालेले. आजूबाजूचा परिसर बघा खूप छान असं झालेलं आहे. आणि आत्ताच पाऊस वगैरे कमी झालाय, त्यामुळं आता वाजलेले 4:30. बघू शकता इकडलं वातावरण ह्या टायमिंगला 4:30 वाजता कसं होतंय. पक्ष्यांचा आवाज वगैरे आणि खूप अशी शांतता आहे इकडे. गावाला अजून रोप आवणी वगैरे बाकी, तर थोड्या दिवसामध्ये होतील किडली पण सगळी वावरं लावली जातील. तर आता मी आज आलो होतो इकडं खाली शेताकडं, आणि आमचा हा या माळावरती आलो होतो आज. तर बघू मित्रांनो खूप असा पाऊस पडतोय आज, बघू शकता सह्याद्रीमध्ये भरपूर असा पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे भरपूर असा पाऊस पडतोय. असा भयानक पाऊस आहे का बस, खरंच मित्रांनो खूप जास्त असा पाऊस आहे. तुम्ही बघू शकता खूप असा पाऊस पडतोय आज काही जास्त ब्लॉग नाही शूट करता आलं, कारण भरपूर असा पाऊस सारखा चालू आहे आज, त्यामुळे सह्याद्रीमध्ये आज भरपूर असा पाऊस आहे. डोंगरावरती पण पूर्ण डोंगर मित्रांनो धुक्यामध्ये गेलेले. आणि या साईडला पण बघू शकता, इकडं पण भरपूर असा डोंगरच पूर्ण धुक्यामध्ये गाडून गेलेला, एवढा पाऊस पडतोय.
तर घराशेजारचा वावराचं चिखल चालू आहे. हे आपलं बघू शकता कौलाचं घर आहे. इथं कौलाचं घर आणि घरामागचंच वावर आज चिखल करायचं काम चालू आहे शेतामध्ये. इकडं पण बघू शकता ह्या वावरांचे चिखल वगैरे झालेले आहे बऱ्यापैकी. समोर बघू शकता धुक्यामध्ये पूर्ण डोंगरच दिसत नाही. ते आहे मशिडीचा डोंगर, हा समोर दिसतोय तो. बाकी आजचं वातावरण बघू शकता खूप छान असं झालेलं आहे. ते धुकं जाताना दिसते आपल्याला. या सह्याद्रीमध्ये अशाच प्रकारे धुकं येत असतं डोंगराच्या खाली, परत वरती जाताना दिसते. तर मित्रांनो, मी आता आहे शेतामध्ये. हे बघू शकता रोप, केवढं मोठं रोप आहे आपलं. भरपूर असं मोठं रोप टाकलेलं का तर अगोदरच्या वर्षी आपण खालच्या साईडला एका वावरामध्ये रोप तर नुकतंच आता ऊन पडलेलं आहे. आणि आता एवढ्यात ऊन पडल्यामुळे बाकीचा परिसर तुम्ही बघू शकता. भातावरती पूर्ण ऊन पडलेलं आहे, तर त्यामुळे भात असं चमकते थोडं थोडं.